हॅलो एव्हरीवन. आज आपण भारताच्या राज्यघटनेवर काही महत्त्वाचे असे 10 प्रश्न बघणार आहोत आणि इन डिटेल आपल्याला सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि हे लेक्चर बघा तुमच्यासाठी राज्यसेवा आणि संयुक्त गट ब या सगळ्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. थोडे आपल्याला चांगले आणि थोडेसे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न बघणार आहोत. कोणकोणत्या टॉपिक्सवर बघायचे नक्की आपल्या आजच्या लेक्चरचा अजेंडा काय आहे ते एकदा बघून घेऊया. तर बघा, ऑलरेडी आपल्या ज्या बॅचेस चालू आहेत संयुक्त गट ब साठी विजन स्टडीवर, तर त्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यावरच आपण त्यामधून परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे प्रश्न घेणार आहोत. त्यामध्ये बघा, संविधान सभा, नंतर राज्य आणि त्याचे क्षेत्र, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकत्व. तर या टॉपिक्सवरच आज मेनली आपल्याला हे प्रश्न बघायचे आहेत आणि बऱ्याचशा प्रश्नांची तुम्हाला उत्तरे इथे चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. आणि प्लस त्या 10 प्रश्नांव्यतिरिक्त मी अजून एक प्रश्न ऍड केलेला आहे याच्यात. आपल्या एका स्टुडंटने 2019च्या गट ब ची एक पूर्व परीक्षेचा प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नामध्ये त्यांना बरंचसं कन्फ्युजन झालं होतं. तर मला वाटलं कदाचित तुम्हाला सुद्धा हे कन्फ्युजन झालं असेल, म्हणून तो एक प्रश्न आपण शेवटी घेणार आहोत, ते आपण शेवटी बघूया. ठीक आहे. तर मग या लेक्चरची PDF बघा तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा तिथे तुम्हाला अवेलेबल होईल. त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे विजन स्टडीचं ॲप आपलं लॉन्च झालंय. तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत तर माहीतच पडलं असेल, तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ॲपमध्ये तुम्हाला बरेचसं असं स्टडी मटेरियल मिळणार आहे. नंतर वेगवेगळ्या PDF नोट्स आहेत ज्या तुम्ही रीड करू शकता. प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत आणि वेगवेगळी कोर्सेस सुद्धा आहेत. सो मी लीना विजन गव्हर्नमेंट जॉबवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. पहिलाच प्रश्न बघा काय विचारलाय, तर अचूक विधान निवडा. तर इथे आपल्याला खाली 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यामधून जे योग्य विधान आहे ते निवडायचंय. पहिलंच सेंटेन्स दिलंय, भारतामध्ये एखाद्या भागात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध आणण्याबद्दल तरतूद आहे. तर आता लष्करी कायद्याची तरतूद जी आहे ना ती आपल्याला दिलेली आहे कलम 34 मध्ये. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत हक्कांबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. पण मूलभूत हक्कांच्या फक्त या तरतुदी आहेत. एक्झॅक्ट जर आपण बघितले मूलभूत हक्क जे आपल्याला दिलेले आहेत ते कलम 14 ते कलम 32 पर्यंत दिलेले आहेत. ओके. कलम 33 मध्ये त्यामध्ये जे सैन्य दल किंवा पोलीस दल, गुप्तता विभाग या सदस्यांचे जे मूलभूत हक्क आहे ते सीमित करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. आणि तिथेच कलम 34 जे आहे ते काय म्हणतंय, तर आता समजा भारताचा एखादा प्रदेश आहे, तर भारताच्या अशा कोणत्याही प्रदेशामध्ये लष्करी कायदा जर लागू असेल तर त्या भागामध्ये त्या काळात मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच जे सेंटेन्स आहे आपलं ते बरोबर आहे. सेकंड दिलंय, अशा प्रदेशात संसद लष्करी कायद्याखाली दिलेल्या शिक्षादेश, केलेली शिक्षा, जप्ती किंवा इतर कृती विधिग्राह्य असल्याचे घोषित करू शकते. तर बघा, एक प्रकारे संसद जे लष्करी अधिकारी असतील त्या क्षेत्रातील, तर त्या अधिकारी जे सैनिकी अधिकारी आहेत ते जे काही निर्णय घेतील, म्हणजेच त्या क्षेत्रातल्या एखाद्याला शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते. ठीक आहे. तसंच जप्ती केली जाऊ शकते. म्हणजेच काय, एक प्रकारे तिथे जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्यावर पूर्णपणे निर्बंध घातला जातोय. मग असं काही केल्यावर त्यांनी केलेले जे काम आहे किंवा त्यांनी केलेली जी शिक्षा आहे ती विधिग्राह्य असल्याचं संसद घोषित करू शकते, असं आपल्याला कलम 34 मध्ये दिलंय. आणि त्यालाच बघा म्हणतात ऍक्ट ऑफ इंडेमनिटी. काय म्हणतात, तर ऍक्ट ऑफ इंडेमनिटी. हे थोडंसं लक्षात ठेवा. ऍक्ट ऑफ इंडेमनिटी काय आहे, तर जेव्हा संसद अशा प्रकारचं संरक्षण देतं लष्करी अधिकाऱ्यांना तेव्हाच त्याला म्हणतात ऍक्ट ऑफ इंडेमनिटी. इथे बघा, त्याबद्दलच आपण चर्चा केलेली आहे की मूलभूत अधिकारामध्ये कलम 34 मध्ये लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंधाबाबत तरतूद आहे. नंतर यानुसार अशा प्रदेशात सुव्यवस्था राखत असताना, तर सुव्यवस्था का राखायची आहे, तर बघा बऱ्याच वेळा युद्ध होतात, घुसखोरी होते, दंगल होतात. तर अशा वेळेला ज्या भागामध्ये या सगळ्या घटना घडत असतात ना तेव्हा लष्करी कायदा लागू केला जातो. हे थोडंसं लक्षात ठेवा, लष्करी कायदा का लागू केला जातो.
तर या सगळ्या गोष्टींपासून बचाव होण्यासाठी लष्करी कायदा लागू केला जातो. आणि मग हा कायदा लागू असताना त्या प्रदेशामध्ये एक प्रॉपर सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही सरकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे निर्णय घेऊ शकेल. आणि या कृतीसाठी त्या सरकारी अधिकाऱ्याने केलेल्या कृतीसाठी न्यायालयात आव्हान सुद्धा देता येत नाही. म्हणजे असं कुठेही म्हटलं जाऊ शकत नाही की यामुळे आमच्या हक्कांवर, मूलभूत हक्कांवर बंधनं येत आहेत किंवा त्यांचा भंग होतोय. म्हणूनच लष्करी कायदा इथे खूप महत्वाचा आहे. बघा, लष्करी कायद्याची जी संकल्पना आहे ना, ती जर आपण कुठून घेतली असं विचार पडला असेल तुम्हाला, तर ती घेतली आहे ब्रिटिशांकडून. म्हणजेच ब्रिटिशांचा असा एक कायदा होता मार्शल लॉचा. आता एक्झॅक्टली लष्करी कायदा असं आपल्या राज्यघटनेमध्ये लष्करी कायद्याची प्रॉपर अशी कुठे व्याख्या दिलेली नाहीये, पण जो अर्थ आहे ना तो ब्रिटिशांकडूनच आपण घेतलेला आहे. आणि त्याद्वारेच जर समजा अशा दंगे झाले किंवा युद्ध झालं तर त्या क्षेत्रामध्ये सुरक्षितता राखण्यासाठी लष्करी कायदा लागू केला जातो. आणि मग लष्करी कायद्या अंतर्गत सैनिकांना किंवा जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना हे काही अधिकार दिले जातात किंवा त्यांचे जे काही कृती असतील त्या कृतींना संरक्षण दिलं जातं. ओके, सो आता इथे तुम्हाला समजले की उत्तर काय असणार आहे. अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. नंतर सेकंड प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मूलभूत हक्काचा संविधानातील कलमानुसार चढता क्रम लावा. बघा, हे महत्वाचं आहे. बघायला गेलं तर एकदम सिंपल प्रश्न आहे हा. फक्त तुम्हाला मूलभूत हक्कांची कलम बरोबर एक्झॅक्टली माहिती पाहिजेत की कोणत्या कलमामध्ये कोणत्या हक्काची तरतूद दिलेली आहे. जे आपल्याकडे 14 ते 32 पर्यंत सगळे हक्क आहेत. समानतेचा हक्क, त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि जे काही घटनात्मक उपाययोजना आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला कोणकोणत्या कलमात काय काय तरतुदी दिलेल्या आहेत ते सगळंच माहिती असलं पाहिजे. मग आता इथे बघा काय काय दिले. पदव्यांची समाप्ती, संविधानासमोर समानता, भेदभावास मनाई, स्पृश्य अस्पृश्यता पाळण्यास मज्जाव, सार्वजनिक रोजगारात समान संधी. महत्वाचं आहे बघा इथे. आता हे जे सगळ्या तरतुदी आहेत किंवा हे जे सगळे हक्क आहेत ते कशाशी रिलेटेड हक्क आहेत, तर समतेचे हक्क आहेत. राईट. आणि समतेच्या हक्काची तरतूद कुठे केलेली दिसून येते, ते कलम 14 ते कलम 18 पर्यंत. त्यामुळे कलम 14 मध्ये दिलेली आहे कायद्यापुढे समानता. मग आता कायद्यापुढे समानता इथे कुठे आहे, म्हणजेच काय, संविधानासमोर समानता म्हणजेच कायद्यापुढे समानता. मग पहिलंच येणार आपलं ब विधान. राईट. तुम्ही पण थोडंसं आता आपण वाचताना लक्षात घेत जा की तुम्ही ऑलरेडी काय अभ्यास केलेला आहे, त्यानुसार तुम्हाला फटाफट आन्सर येत आहेत का. जर बघायला गेलं ना तर हा प्रश्न बघा तुमच्यासाठी सुद्धा एवढाच सिंपल असणार आहे, पण एक प्रकारे हा टाइम कन्झ्युमिंग प्रश्न आहे. राईट. तुम्हाला ते समजलंच असेल. नंतर कलम 15 मध्ये काय, तर भेदभावास मनाई. भेदभावास मनाई म्हणजेच काय, जे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही असं लिहिलेलं आहे कलम 15 मध्ये. म्हणजेच ते कुठे येणार, क. ब त्यानंतर क येतंय. त्यानंतर थर्ड कलम 16 काय म्हणते, तर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधी. म्हणजे राज्य जे काही नोकऱ्यांची संधी अवेलेबल करून देईल तर प्रत्येकाला त्यामध्ये समान संधी ही देण्यातच आली पाहिजे. मग नंतर काय येणार आहे, तर ई. राईट. नंतर दिले आहे ते म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे. तर बघा, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी वेगवेगळे कायदे सुद्धा करण्यात आलेले आहेत. त्यामध्येच एक 1955चा कायदा आहे. त्या कायद्याला आता नागरी हक्क संरक्षण कायदा म्हणून ओळखलं जातं. पहिला त्या कायद्याला अस्पृश्यता निवारण कायदा, आधी त्या कायद्याला अस्पृश्यता कायदा म्हणून ओळखलं जायचं. हे बघा आपण सगळ्यांना लेक्चर्समध्ये घेतलेले आहेत. जे आपले संयुक्त गट ब चे लेक्चर्स आहेत आपले ऑलरेडी चालू, तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे क्लिअर केलेल्या आहेत. तर आता 1976 मध्ये नंतर हा कायदा तर आहे 1955चा, पण 1976 मध्ये याचं नाव चेंज करून काय करण्यात आलेलं आहे, तर नागरी हक्क. काय करण्यात आलेलं आहे, तर नागरी हक्क संरक्षण कायदा. मग पुढे काय आहे, कलम 17. त्याच्यात अस्पृश्यता पाळण्यास मज्जाव म्हणजेच इथे येणार ड. आणि शेवटचं आता काय राहिलं, तर पदव्यांची समाप्ती म्हणजे अ. पदव्यांची समाप्ती म्हणजेच काय, तर ज्या पहिल्यापासून पदव्या देण्यात आलेल्या आहेत, जसं महाराजा, राजबहादूर, रायसाहेब, दिवाण बहादूर, अशा सगळ्या ज्या खानदानी पदव्या आहेत त्यांचा
त्याग करणं महत्वाचं आहे. आणि पदव्या रद्द करणं का महत्वाचं आहे? कारण की सगळ्यांना समान दर्जा मिळाला पाहिजे, म्हणूनच पदव्या रद्द केल्या जातात. मग आता ब, क, ई, ड आणि अ हे ऑप्शन आपलं कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. योग्य विधान निवडा. तर यामध्ये आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहेत. त्या 4 सेंटेन्स मधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलंच दिलंय, कलम 25 नुसार भारतीय तसेच परकीय व्यक्तींना आपल्या सदसद विवेक बुद्धीनुसार स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार असेल. तर बघा आता जे इथे कलम दिलेला आहे, कलम 25, तर कलम 25 ते कलम 28 पर्यंत आपल्याला काय दिलेले आहेत? तर धार्मिक स्वातंत्र्याचा जे हक्क आहे त्याच्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी कलम 25 ते कलम 28 मध्ये दिलेला आहे. तर कलम 25 काय म्हणतं की सगळ्यांना, म्हणजे आता जे कलम 25 मध्ये जे काही हक्क दिलेले आहेत ते एलियन्स म्हणजे परकीयांना सुद्धा आहेत आणि भारताच्या नागरिकांना तर सगळे हक्क आहेच, पण त्याचबरोबर परकीयांना सुद्धा हा हक्क देण्यात आलेला आहे. बघा, जेव्हा तुम्ही नागरिकत्वाचा अभ्यास करता त्याचबरोबर मूलभूत हक्कांचा अभ्यास करता तर तुम्हाला इथे लक्षात असलं पाहिजे की नागरिकांसाठी किंवा परकीयांसाठी कोणकोणते हक्क नाहीयेत. बऱ्याच वेळा त्यावर प्रश्न विचारले जातात किंवा अशा प्रकारचं सेंटेन्स तुम्हाला मल्टीलायनर्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणून जो प्रत्येक पॉइंट तुम्ही करताना, अभ्यास करताना, तर त्या प्रत्येक पॉइंटकडे लक्ष देत जा. जेव्हा तुम्ही नागरिकत्वाचा अभ्यास करताना तर नागरिकत्वामध्ये सुद्धा आपण बघतो की कुठे कुठे कोणकोणत्या कलमाअंतर्गत परकीयांना हक्क दिले गेलेले नाहीयेत किंवा कोणते हक्क हे परकीयांसाठी नाहीयेत. तर हे सेंटेन्स तर बरोबर आहे. कलम 25 नुसार हा जो हक्क आहे की आपल्या सदसद विवेक बुद्धीनुसार स्वतंत्र उपभोगण्याचा, म्हणजे काही धर्म किंवा प्राण्यांची पूजा किंवा जे काही असेल त्या विचारांची जोपासना करण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. नंतर कलम 26 नुसार पुढे काय दिले बघा, तर प्रत्येक संप्रदायास किंवा त्यातील व्यक्ती व गटास धार्मिक उद्देशाकरिता स्वखर्चाने संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा हक्क आहे. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. बघा, कलम 26 काय म्हणतं, तर प्रत्येक जे धार्मिक गट असतील किंवा संस्था स्थापन करण्याचा त्या गटांना अधिकार आहे असं देण्यात आलेलं आहे. नंतर कलम 27 मध्ये कोणत्याही व्यक्तीवर एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धन करण्यासाठी खर्च केला जाणारा उत्पन्नाचा भाग कर रूपाने सक्तीने वसूल केला जाणार नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे बघा, एकदम इम्पॉर्टंट. कलम 27 काय म्हणतं की आपण जे कर भरतो, आता जेव्हा राज्य सुद्धा आपल्याकडून जे टॅक्सेस गोळा करतं तर त्या टॅक्सेसचा वापर ना राज्य कोणत्याच धर्माच्या विकासासाठी किंवा एखाद्या संप्रदायाच्या विकासासाठी करू शकत नाही. त्याचा अर्थ काय होतो की भारताच्या कोणत्याच नागरिकावर असं बंधन नाहीये की एखाद्या धर्माच्या विकासासाठी तो कर देईल. फक्त धर्माच्या नावाखाली कोणी कर कलेक्ट करू शकत नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे. तर कलम 27 मध्ये अशीच तरतूद दिलेली आहे. त्यामुळे आपलं जे थर्ड सेंटेन्स आहे ते सुद्धा बरोबर आहे. नंतर कलम 28 नुसार राज्य संस्थेच्या पैशातून चालणाऱ्या संस्थांना धार्मिक शिक्षण देण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. बघा, राज्य संस्थेच्या म्हणजे राज्याच्या पूर्ण खर्चातून ज्या काही शैक्षणिक संस्था चालतात ना तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. आता अशा प्रकारच्या संस्था आहेत ना त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आपल्याला आढळून येतात. एक असतं ते म्हणजे पूर्णपणे राज्य संस्था चालवतात. तर पूर्णपणे ज्या चालवतात राज्य संस्था त्यामध्ये तर धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. पण अशा ज्या काही संस्था असतात ज्या देणगीवर चालतात म्हणजे राज्य चालवत नाही, तर अशा संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. कलम 28 काय म्हणतं, तर शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजे काय इथे दिलंय, पूर्णतः जे राज्य खर्च करेल त्यांच्या खर्चातून चालणारी जी काही संस्था असणार आहे तिथे अजिबात धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. पण जी देणगीवर चालणारी संस्था आहे तर तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं. ओके. तर आता इथे आपण बघितलेलं आहे कलम 25 ते कलम 28 पर्यंत आपल्याला धार्मिक हक्क दिलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा. मग आपलं उत्तर काय असणार आहे, आता इथे चारही सेंटेन्स बरोबर आहे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यापैकी सर्व. पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय, तर भारतीय घटनेतील संघ राज्यवाद ही केवळ प्रशासकीय सोय नाही तर हे तत्व आहे. सेंटेन्स थोडंसं नीट वाचा. काय सांगितलंय, तर भारतीय घटनेतील संघ राज्यवाद ही केवळ प्रशासकीय सोय नाही
तर हे तत्व आहे सदर विधान खालीलपैकी कोणाचे आहे. बघा, अशा प्रकारचे जेव्हा स्टेटमेंट केले जातात, कधी आपल्या घटनेबद्दल केले जातात, कधी ज्या वेगवेगळ्या तरतुदी आपल्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत, तर असे अनेक विचारवंत आहेत जे काही विधानं करतात किंवा त्यांची विचार मांडतात. तर यावर सुद्धा परीक्षेला ना भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात. तुम्ही सुद्धा बघा बऱ्याच वेळेला अभ्यास करताना वाचत असाल की मार्गदर्शक तत्वांबद्दल या विचारवंताने असं मत मांडलं होतं, मूलभूत हक्कांबद्दल अशा प्रकारचं मत मांडलेलं. तर हे सगळी जी मतं आहेत ना, ती कधी कधी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची ठरतात आणि असंच एखादा वन लाइनर प्रश्न एक्झामला विचारला जातो. तर इथे जे आता दिलंय ना, ते काय दिलंय तर संघराज्यवाद ही केवळ प्रशासकीय सोय नाही. बघा, जेव्हा संघराज्यवाद, आता आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठेही संघराज्य असा शब्द आहे का? नाही. संघराज्य आपला देश आहे असं आपण म्हणतो, देशाची जी व्यवस्था आहे ती संघराज्यीय आहे, पण संघराज्य या शब्दाचा समावेश कुठे नाहीये. आपण काय म्हणतो तर राज्यांचा संघ आहे. आपला देश काय आहे तर एक हा राज्यांचा संघ आहे. आणि या शब्दाचा प्रयोग करताना म्हणजे राज्यघटनेमध्ये जेव्हा हा शब्द टाकण्यात आला होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला काय म्हणालेली की राज्यांचा संघ असं का म्हणतोय आपण आपल्या देशाला. जेव्हा आपण USA कडे बघतो तेव्हा USA एक संघराज्य आहे आणि ते संघराज्य कसं निर्माण झालेलं आहे तर वेगवेगळे जे राज्य होते त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालं किंवा ते सगळे राज्य कराराद्वारे एक देश बनलेला आहे. पण आपल्या भारताबाबत तसं आहे का, इंडियाबाबत तसं आहे का? नाही. आधी आपला देश एक अखंड देश आहे आणि त्यानंतर फक्त ॲडमिनिस्ट्रेशनसाठी म्हणजेच प्रशासकीय सोयीसाठी त्याचं विभाजन वेगवेगळ्या राज्यांमध्ये करण्यात आलं. पण मग पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला की हे जे आपला संघराज्यवाद आहे ते फक्त प्रशासकीय सोय नाही. आधी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणालेली की पूर्ण देश अखंड देश आहे, फक्त प्रशासकीय सोयीसाठी आपण त्याचं विभाजन केलेलं आहे, राईट. पण आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणतो प्रशासकीय सोय आहे पण फक्त प्रशासकीय सोय नाहीये, तर हे एक तत्व आहे किंवा हे एक मूलभूत संरचना आहे. आणि हे कधी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने तर 1994 मध्ये. बघा 1994 मध्ये SR बोम्मई यांचा एक खटला आलेला. तर या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संघराज्यवाद हे भारतीय घटनेचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. बघा, पूर्ण जगामध्ये जर आपण सध्या बघायला गेलो ना तर आपलं जे संघराज्यवाद आहे ना ते खूप वेगळं आहे आणि आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेचं एक वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे, राईट. आणि या संघराज्याला एक वेगळं स्वरूप पूर्ण जगामध्ये मिळालेलं आहे. मग हे स्वरूप स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालय 1994 मध्ये या खटल्यामध्ये म्हणाले होते की हे जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपल्या राज्य व्यवस्थेला तर हे एक तत्व आहे, एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच आपलं जे संघ राज्यवाद आहे त्याला टाकण्यात आलं मूलभूत संरचनेमध्ये, राईट. मूलभूत संरचना बऱ्याच वेळेला बघा निघून येते. मूलभूत संरचना म्हणजेच काय तर जो बेस आहे आपल्या संघराज्याचा किंवा आपल्या राज्यघटनेचा बेस आपण म्हणतो की जेव्हा संसद वेगवेगळे कायदे करते तर कायदे करताना नेहमी म्हटलं जातं की मूलभूत संरचनेमध्ये कधीच बदल झाला नाही पाहिजे. मग आता ही मूलभूत संरचना काय आहे आपल्या राज्यघटनेची तर ती प्रत्येक वेळेला सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. अजूनही असं मूलभूत संरचना नक्की काय आहे हे कुठे लिहून ठेवलेलं नाहीये, पण प्रत्येक वेळेला जसजशा नवीन नवीन केसेस येत जातील त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे की जी मूलभूत संरचना आहे, जो आपल्या राज्यघटनेचा बेस आहे तो काय आहे. आणि हा बेस चेंज नाही करायचा. राज्यघटनेमध्ये बरेच अमेंडमेंट्स केले जाऊ शकतात, पण अमेंडमेंट्स करताना मूलभूत संरचना समोर ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट किंवा चेंज केलं जाऊ शकत नाही. तर त्यावेळेलाच सर्वोच्च न्यायालयाने SR बोम्मई खटल्यामध्ये असं जे विधान आहे ते केलं होतं. मग आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आता बघूया, महत्वाचा आहे बघा. भारतीय संविधान समितीमध्ये खालीलपैकी कोण स्त्री सदस्य नव्हत्या? प्रश्न काय विचारला आहे इथे आपल्याला तर कोण स्त्री सदस्य नव्हत्या. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की घटना समितीवर परीक्षेला भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात आणि हा एक महत्वाचा प्रश्न या आधी सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा बघा स्त्री सदस्य कोण आहेत, घटना समितीमध्ये कोण होत्या या माहीत नसतात. कोण कोण सदस्य असतात, कोण अध्यक्ष होते हे भरपूर वेळेला आपल्याला माहिती असतं,
पण स्त्री सदस्य माहीत नसतात. मग आता इथे बघा, दुर्गा देशमुख या सदस्य होत्या, सरोजिनी नायडू सुद्धा होत्या, हंसा मेहता सुद्धा आणि रेणुका रे सुद्धा होता, पण ज्या विजयालक्ष्मी पंडित आहेत या सदस्य नव्हत्या संविधान समितीच्या. मग आपलं उत्तर काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक चौथा फक्त ई. सगळ्यांची नावं लक्षात ठेवा. इथे बघा, तर घटना समितीबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. घटना समितीबद्दल आणि आपल्या घटनेची निर्मिती कशी झाली या सगळ्यांची प्रोसिजर तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेसाठी बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर बघा, 1946 मध्ये घटना समिती सदस्यांची निवड झाली होती. आता जर आपण बघायला गेलो तर संविधान सभेची स्थापना करण्यासाठी आधी क्रिप्स मिशन आलेलं, नंतर कॅबिनेट मिशन आलं आणि त्यानुसार मग स्थापना होईल असं ठरवण्यात आलं. आणि निवडणुका होणार होत्या त्या किती जागांसाठी, तर 296 जागांसाठी. टोटल जागा असणार होत्या आपल्या संविधान सभेमध्ये 389. पण जेव्हा निवडणुका झाल्या 1946 मध्ये, तेव्हा त्यामध्ये संस्थानांनी भाग घेतला नव्हता. बघा, आता दोन प्रकारचे प्रतिनिधी इथे असणार होते. एक म्हणजे संस्थानिक, जे संस्थानिकांद्वारे नामनिर्देशित केले जाणार होते, आणि दुसरे होते ते निवडणुकां म्हणजेच ब्रिटिश प्रांतातून निवडून येणार होते निवडणुकांद्वारे. तर जेवढ्या 296 जागांसाठी निवडणुका झाल्या तर त्या जागा तर आल्या, पण संस्थानिकांनी माघार घेतल्यामुळे ते संविधान सभेमध्ये समावेश त्यांचा झाला नाही. मग पुढे 296 जागांसाठी निवडणुका झाल्यानंतर जेव्हा पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 ला, तुम्हाला सगळ्यांना ही डेट लक्षात राहिलीच पाहिजे. पहिली बैठक कधी झाली, तर 9 डिसेंबर 1946 ला, राईट. आणि त्यावेळेला सुद्धा काय झालं, आता 296 जागा तर निवडून आल्या, पण यामध्ये ना काँग्रेसचे सुद्धा होते सदस्य, काही मुस्लिम लीगचे होते आणि काही अपक्ष होते, राईट. मग त्यातले काँग्रेस आणि अपक्षचे नेते तर राहिले, पण जे मुस्लिम लीगचे होते ना, ते मुस्लिम लीगचे सगळे सदस्य यांनी संविधान सभेवर बहिष्कार घातला आणि मग त्यावेळेला फक्त 211 सदस्य पहिल्या बैठकीला उपस्थित राहिले. आणि मग तेव्हा त्यामध्ये दुर्गा देशमुख, सरोजिनी नायडू, हंसा मेहता आणि रेणुका रे या महिला सदस्य होता. आणि त्यावेळेचं जर आपण बघायला गेलं ना, तर सगळे जे महत्वाचे नेते होते ना ते संविधान सभेमध्ये होते. फक्त महात्मा गांधी आणि एम अली जिन्ना हे सोडून सगळ्या महत्वाच्या नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. तर इथे तुम्हाला थोडंसं बघा, अध्यक्ष कोण होते ते सुद्धा माहिती असलं पाहिजे. सुरुवातीला तर 2 दिवसांसाठी सच्चिदानंद सिन्हा यांचं हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, पण जे परमनंट अध्यक्ष होते ना ते होते राजेंद्र प्रसाद. नेहमी इथे प्रश्न विचारला जातो. आणि उपाध्यक्ष कोण होते, तर HC मुखर्जी. ओके, तर हे सगळं लक्षात ठेवा, परीक्षेला नेहमीच विचारलं जातं. तर इथे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. कोण महिला सदस्य नव्हत्या, तर विजयालक्ष्मी पंडित. बाकीच्या ज्या 4 सदस्य दिलेले आहेत, ज्या 4 महिला दिलेल्या आहेत, दुर्गा देशमुख, सरोजिनी नायडू, हंसा मेहता आणि रेणुका रे या सदस्य होत्या. ओके, तर इथे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल संविधान सभेबद्दल. पुढचा प्रश्न काय दिलाय, तर बघा, योग्य विधान निवडा आणि नागरिकत्वाबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पहिलं सेंटेन्स दिलंय, भारतीय नागरिकत्व कायदा 1955. हा कायदा 30 डिसेंबर 1955 पासून लागू झाला. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. तुम्हाला आधी उत्तर सांगते याचं, नंतर आपण एक्सप्लेनेशन बघूया, ठीक आहे. आणि सेकंड सेंटेन्स दिले, या कायद्यामध्ये आजपर्यंत 5 वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक पहिला फक्त अ. आता हे कशा प्रकारे बरोबर आहे आणि सेकंड सेंटेन्स कशा प्रकारे चुके ते थोडंसं समजून घेऊया. तर बघा, नागरिकत्वाबाबतची तरतूद आपल्याला राज्यघटनेमध्ये कुठे दिलेली आहे, तर दुसऱ्या भागात दिलेली आहे, कलम 5 ते कलम 11 मध्ये. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या तरतुदी नागरिकत्वाच्या आपल्याला दिसून येतात कलम 5 ते 11 मध्ये. आणि कलम 11 मध्ये संसदेला अधिकार देण्यात आलेला आहे भारतीय नागरिकत्व संपादन, म्हणजे भारतीय नागरिकत्व कशा प्रकारे मिळवता येईल किंवा कशा प्रकारे प्राप्त करता येईल किंवा त्याची समाप्ती कशी होईल याबाबतचा कायदा करण्याचा अधिकार संसदेला मिळालेला आहे कलम 11 नुसार. कशानुसार, तर कलम 11 नुसार, लक्षात ठेवा. आणि मग त्यानुसारच या संसदेला दिलेल्या अधिकारामुळे संसदेने नागरिकत्व कायदा 1955 संमत केला आणि 30 डिसेंबर 1955 पासून लागू केला. बघा, सुरुवातीच्या म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये काही तरतुदी दिल्या होत्या, ठीक आहे, की भारतीय नागरिकत्व कसं मिळेल. पण पुढे 1955 ला नागरिकत्व मिळण्यासाठी
किंवा ते समाप्त होण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी असतील त्याच्यासाठीच 1955चा कायदा पास केला गेला आणि तो लागू करण्यात आला 30 डिसेंबर 1955 पासून. तर आता तुमच्यासाठी या सगळ्या डेट्स लक्षात ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. आणि आत्तापर्यंत जर आपण बघितल्या ना तर यामध्ये एकूण 9 अमेंडमेंट्स करण्यात आलेल्या आहेत. आता ह्या ज्या 9 अमेंडमेंट्स आहेत ना त्या आपण एम लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून घेतलेला आहे. बाकीच्या काही पुस्तकांमध्ये इथे फक्त 5च अमेंडमेंट्स झालेल्या आहेत असं दिलेलं आहे, पण आपण प्रेफरन्स लक्ष्मीकांत बुकचं घेतलेलं आहे. तर तिथून आपण म्हणू शकतो की आतापर्यंत 9 अमेंडमेंट्स यामध्ये झालेले आहेत. एक 1956ला पहिलीच झालेली, नंतर 1960ला, त्यानंतर 1985-86, नंतर 1992, 2003, 2005, 2015 आणि शेवटची जी झाली एकदम रिसेंट आपण म्हणू शकतो ती म्हणजे 2019 मध्ये झालेली आहे. तर 2019 मध्ये काही चेंजेस झालेले आता शेवटची आहे, त्यामुळे तुम्हाला इथे परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानुसार काय अमेंड करण्यात आलेलं आहे. तर बघा यानुसार आता जेव्हा आपल्याला नागरिकत्व प्राप्त करायचंय, समजा एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचंय, ते कशाद्वारे मिळू शकतं, तर त्यासाठी 5 अशा पद्धती दिल्यात. एक म्हणजे जन्माद्वारे मिळू शकतं, नंतर वंश परंपरेने, त्याचनुसार एक म्हणजे नोंदणी तत्वाद्वारे, नंतर स्वीकृतीने आणि शेवटचं म्हणजे क्षेत्र विलिनीकरणाने. तर त्यामध्ये जो एक प्रकार आहे स्वीकृती तत्वाद्वारे, कशाद्वारे तर स्वीकृती तत्वाद्वारे जेव्हा नागरिकत्व मिळतं तर त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली 2019 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019. तर त्यामध्ये काय सांगण्यात आलं की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांमधून येणाऱ्या 6 धर्माचे जे लोक आहेत, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन, या धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल. तर त्यासाठी सुद्धा काही वेगवेगळ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. पण यांना नागरिकत्व कशाच्या बेसिसवर मिळेल, तर जे हे देश दिलेले आहेत 3, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश, तुम्हाला माहितीच असतील हे आपले शेजारचे देश आहेत. आणि या देशांमध्ये काय केलं जातं तर या धर्माच्या लोकांना धर्माच्या नावाने किंवा एखादं विशिष्ट धर्म आहे की या धर्माचे लोक आहेत त्यामुळे त्यांना छळ केला जातो, त्यांचा त्रास दिला जातो आणि तो छळ केल्यामुळेच हे लोक भारतात आलेले आहेत आणि इथे ते रेफ्युजी म्हणून राहतात किंवा ते इल्लीगली राहतात. आणि मग इल्लीगल असणाऱ्या या नागरिकांना आता नागरिकत्व मिळेल या अमेंडमेंटद्वारे. ठीक आहे. सो आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले तर बघा जोड्या जुळवा असं म्हटलंय आणि एका बाजूला आपल्याला काय दिलेलं दिसतंय तर वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यघटना आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या राज्यघटनेमधून आपण कोणती तरतूद किंवा कोणतं तत्व स्वीकारलेलं आहे असा प्रश्न विचारलाय. सो बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला नेहमी बऱ्याच वेळा आतापर्यंत विचारला गेलेला आहे. आणि बघा कोणत्या राज्यघटनेमधून आपण कोणकोणती तरतूद स्वीकारलेली आहे किंवा ती घेतलेली आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न एकतर तुम्हाला जोड्या जुळवामध्ये विचारले जातील किंवा तुम्ही बऱ्याच वेळा मल्टी लायनर्समध्ये सुद्धा आलेले पाहिलेले असतील. तर बहुतेक वेळा तरी जोड्या जुळवामध्येच विचारले जातात. आता इथे काय दिलंय 1935चा भारत सरकारचा कायदा. तर आपल्या राज्यघटनेमध्ये भारत सरकारच्या कायद्यामधून घेतलेला आहे लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोगाची जी तरतूद आहे ती या कायद्यामधून घेण्यात आलेली आहे. नंतर युकेची राज्यघटना. युकेची राज्यघटना म्हणजेच कोणती राज्यघटना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ती म्हणजे ब्रिटनची राज्यघटना. आणि ब्रिटनच्या राज्यघटनेमधून आपण घेतलेला आहे संसदीय विशेषाधिकार. नंतर फ्रान्सच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे गणराज्य आणि कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेला आहे प्रबळ केंद्र. प्रबळ केंद्र म्हणजेच काय तर प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य. मग त्यानुसार इथे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता बघा कोणकोणत्या राज्यघटनेतून आपण काय काय घेतलं आहे ते सगळं बघा, कारण की परीक्षेच्या दृष्टीने हे खूपच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा कोणत्या राज्यघटनेमधून आपण काय घेतलं आहे ते नेहमीच परीक्षेला विचारलं जातं. तर बघा भारत सरकार कायदा. भारत सरकार कायदा हा कोणता कायदा आहे 1935चा भारत सरकार कायदा. त्याच्यातून आपण घेतलेला आहे संघराज्य योजना. त्यानंतर न्याय व्यवस्था, आपल्याकडे जी न्याय व्यवस्था आहे ती घेतलेली आहे. त्यानंतर लोकसेवा आयोग आत्ताच आपण बघितलं. आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालांचं पद आणि प्रशासकीय जे काही तपशील असतील ते. त्याचप्रमाणे युकेच्या राज्यघटनेमधून जी संसदीय शासन व्यवस्था आहे बघा, संसदीय शासन व्यवस्थेचं मूळ जर कुठे मिळतं ना तर ते ब्रिटिशच्या संसदेमध्ये किंवा शासन व्यवस्थेमध्ये दिसून येतं. नंतर कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद,
नंतर फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम, नंतर कायदा करण्याची पद्धत, जी कायदा करण्याची पद्धत आपल्याकडे आढळून येते, ज्यामध्ये 3 वाचन केले जातात संसदेमध्ये आणि त्यानंतर तो पास केला जातो, तर त्या पद्धतीची ही पद्धत आहे. नंतर कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व. बघा USA मध्ये आपण बघितलं तर डुअल सिटिझनशिप आहे, स्वित्झर्लंडमध्ये डुअल सिटिझनशिप आहे, पण भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे. नंतर संसदीय विशेषाधिकार, USA मधून आपण घेतलेले आहेत मूलभूत अधिकार, नंतर उपराष्ट्रपतीचे पद, न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र, न्यायिक पुनर्विलोकन, नंतर राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत. तर या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत USA राज्यघटनेवरून. आणि कॅनडाच्या घटनेवरून प्रभावी केंद्र, शेषाधिकार केंद्राकडे असतात. बघा आपल्याकडे 3 प्रकारच्या सूची आहेत, केंद्र सूची किंवा संघ सूची आपण त्याला म्हणतो, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग या 3 सूचींव्यतिरिक्त जे काही विषय राहतात तर ते सगळे विषय कोणाकडे देण्यात आलेले आहेत तर केंद्राकडे. आणि राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी असतो. सुप्रीम कोर्टचे जे काही सल्लागार अधिकार क्षेत्र आहे, जसं राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं अधिकार क्षेत्र, हे कुठून घेतलेलं आहे तर कॅनडाच्या राज्यघटनेवरून. नंतर आयरिश घटनेवरून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, जी एकल संक्रमणीय पद्धत आहे आपल्याकडे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची, तर ती आपण घेतलेली आहे आयरिशवरून. आणि राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन. त्याचप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून आपण समवर्ती सूची आणि संयुक्त बैठक, म्हणजे समजा एखाद्या विधेयकावर जेव्हा मतभेद होतात राज्यसभा आणि लोकसभेमध्ये, त्यावेळेलाच संयुक्त बैठकीची तरतूद आपल्याकडे करण्यात आलेली आहे. आणि संयुक्त बैठकीची तरतूद आय थिंक कलम 100 मध्ये करण्यात आलेली आहे. ते आपण कुठून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून घेतलेली आहे. नंतर फ्रान्सची घटना, फ्रान्सची घटनेमधून आपण गणराज्य घेतलेलं आहे. गणराज्य म्हणजेच काय तर एक प्रकारे बघा इथे गणराज्य प्रजासत्ताक आहे आपल्याकडे. तर इथे बघा जी राष्ट्रपतीचं पण जे पद आहे, जी मोठी मोठी पद आहेत, ती सगळी निवडणुकीद्वारेच निवडून येतात, राईट. वंश परंपरेने आहेत का नाही, म्हणजेच काय आपल्याकडे गणराज्य व्यवस्था आहे. नंतर प्रस्ताविकेमध्ये जे स्वतंत्र, समता, बंधुता, ही जी सगळी तत्वे आहेत ती आपण फ्रान्सच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहेत. ओके, सो इथे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे अजून काही आहेत, दक्षिण आफ्रिकेची घटना, सोव्हिएत रशियाची घटना. तर बघा सोव्हिएत रशियामधून मूलभूत कर्तव्य आपण घेतलेली आहेत. जर आपण लोकशाही राज्य बघितले किंवा कोणते देश बघितले तर सर्वात पहिला मूलभूत कर्तव्य एक्सेप्ट केले होते किंवा स्वतःच्या राज्यघटनेमध्ये घेतले होते जपानने, त्यानंतर भारताने. पण ऍक्च्युअल हे कुठून आलेले आहेत तर सोव्हिएत रशियामध्ये सर्वात पहिल्यांदा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर जपानच्या घटनेवरून कायद्याने प्रस्थापित पद्धत आणि जर्मनीच्या राज्यघटनेवरून, जर्मनीच्या राज्यघटनेला आपण वायमर राज्यघटना सुद्धा म्हणतो, तर तिथून आणीबाणी दरम्यान जे मूलभूत हक्क स्थगित होण्याची जी तरतूद आहे ती आपण घेतलेली आहे. इथे सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ओके, सो इथे लक्षात आलेलं आहे की कोणकोणत्या घटनेवरून आपण कोणकोणत्या तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारला गेला इथे तर खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये कलम 368(2) नुसार दुरुस्ती करता येईल. तर बघा कलम 368 कशाशी संबंधित आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, घटना दुरुस्तीशी, राईट. मग आता कलम 368 मध्ये एक आहे 368(1) आणि 368(2). 368(1) काय म्हणतं तर जे संसदेला काही अधिकार मिळालेले आहेत, म्हणजे संसदेला या कलमानुसार घटनेतलं कोणतीही तरतुदीमध्ये भर घालता येते किंवा त्याच्यामध्ये चेंज करता येऊ शकतो किंवा एखादी जी तरतूद आहे ती काढून टाकता येऊ शकते, राईट. हे काय म्हणतंय तर 368(1) म्हणते. आणि आता ही जी पद्धत आहे किंवा जी घटना दुरुस्ती केली जाते तर त्याच्या ना महत्त्वाच्या 3 पद्धती आहेत. तर काही घटना दुरुस्त्या या साध्या बहुमताने पास केल्या जातात, काही संसदेच्या विशेष बहुमताने पास केल्या जातात. हे सगळं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेला नेहमी विचारलं जातं. आणि थर्ड आहे त्यामध्ये संसदेचं विशेष बहुमत तर लागतंच, ओके, प्लस त्याच्याबरोबर घटक राज्यांचं म्हणजे निम्म्या घटक राज्यांची अनुमती सुद्धा लागते. तर जे विशेष बहुमत प्लस निम्म्या घटक राज्यांची अनुमती लागते या सगळ्या ज्या तरतुदी आहेत ना त्या आपल्याला दिलेल्या आहेत कलम 368(2) अंतर्गत. आणि मग त्यामध्येच दिलेत की कोणकोणत्या कलमांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. एकतर आधी ना तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की विशेष बहुमत काय. तर जेव्हा आपण म्हणतो ना की संसदेचं विशेष बहुमत आहे तर त्याचा अर्थ होतो की संसदेची जी पूर्ण सदस्य संख्या आहे
त्याचं 50% बहुमत असलं पाहिजे आणि प्लस जेवढ्या जणांनी त्या विधेयकावर मतदान केलेलं आहे, म्हणजे जेव्हा घटनादुरुस्तीचं विधेयक मांडलं जातं तेव्हा त्या विधेयकावर जेव्हा मतदान केलं जातं आणि जेवढ्यांनी मतदान केलं असेल ना, जेवढ्या सदस्यांनी, तर त्यांचं 2/3 एवढ्यांचं मतदान त्याच्यावर झालंच पाहिजे, म्हणजे त्या विधेयकाच्या बाजूने झालं पाहिजे, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की विशेष बहुमताने पास झालं. पण कलम 368(2) काय म्हणतंय की विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांचं अनुमती सुद्धा पाहिजे. मग त्या अंतर्गत ना कलम 54, कलम 55, कलम 73 आणि कलम 368 हे सगळे कलम येतात, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे यापैकी सर्व. राईट. मग कोणकोणती कलमं येतात ना ती सुद्धा एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, विशेष बहुमताने प्लस निम्म्या घटक राज्यांच्या अनुमतीने ज्या काही तरतुदीमध्ये चेंजेस करता येऊ शकतात किंवा ज्याच्यात घटनादुरुस्ती करता येऊ शकते ते म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक, ज्यामध्ये कलम 54 आणि कलम 55 आहे. राईट. तर हे सगळे लक्षात ठेवा, जे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगते ते. नंतर केंद्र राज्यांच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार म्हणजेच कलम 73 आणि कलम 162, नंतर सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांच्याबाबतच्या ज्या काही तरतुदी असतील ते म्हणजे 241. नंतर केंद्र आणि राज्यांमध्ये जे काही कायदेविषयक अधिकारांचं वाटप असतं, म्हणजे केंद्र राज्याची संबंध आहे, आपण अभ्यास करतो तेव्हा बघणारच आहोत, तर त्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर. नंतर 7व्या परिशिष्टातील कोणतीही सूची, 7व्या परिशिष्टातील कोणतीही सूची म्हणजेच काय, तर ज्या 3 सूची आपल्याला दिलेल्या आहेत 7व्या परिशिष्टात, संघ सूची, नंतर राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर यामध्ये सुद्धा जर काही चेंजेस करायचं असेल तर सेम तरतुदे आणि संसदेमध्ये घटक राज्यांचं प्रतिनिधित्व, त्याचबरोबर संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार आणि तिची कार्यपद्धती. म्हणजे जेव्हा स्वतः 368 मध्ये काही चेंजेस करायचे असतील ना तरी सुद्धा घटक राज्यांची, जे निम्म्यापेक्षा घटक राज्यांची अनुमती आहे ती लागणारच आहे. ओके. सो इथे तुमच्या लक्षात आलंय कोणकोणती कलमं आहेत, 54, 55, 73 आणि 162, 241 आणि त्यानुसारच 7व्या परिशिष्टातील सूची, त्याचप्रमाणे 368 अंतर्गत सुद्धा. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, तर योग्य विधान निवडा. 2 सेंटेन्स आपल्याला दिलेली आहे तिथे आणि त्यातलं जे योग्य विधान आहे ते आपल्याला निवडायचंय. पहिलं सेंटेन्स दिलंय 1972 साली 3 ईशान्य राज्ये उदयास आली. 3 ईशान्य राज्य म्हणजेच काय, जे आपले 7 सिस्टर्स आहेत आपण म्हणतो, जे आपली नॉर्थ ईस्ट कडचे 7 राज्य आहेत त्यातली 3 ईशान्य राज्यांचा नवीन उदय झाला 1972ला. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. बघा, हा जो प्रश्न आहे ना तो आपल्या राज्यांच्या निर्मितीवर विचारण्यात आलेला आहे. मग त्यामुळेच तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक राज्याची निर्मिती कधी झाली तर त्याचं एकतर इयर माहीत असणं गरजेचं आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे, आणि कशातून त्या राज्याची निर्मिती झाली ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे पुढचं दिलंय 2000 साली 3 छत्तीसगड, उत्तरांचल, झारखंड हे राज्य उदयास आली. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तरांचल आणि झारखंड या नवीन राज्यांचा उदय झाला होता, म्हणजेच उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक पहिला, अ आणि ब दोन्हीही विधानं योग्य आहेत. तर एकदा फक्त तुम्ही इथे बघून घ्या की कोणकोणत्या वर्षी कोणकोणत्या राज्यांची निर्मिती करण्यात आली होती. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आता हे सगळे आहेत ते म्हणजे 1956 नंतर, म्हणजेच जे आपलं राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीनंतर या राज्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर त्यातलंच पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात. 1960 मध्ये ही आधी एक बॉम्बे प्रांत होता आणि त्याच्यातून मग 2 वेगळी राज्य निर्माण करण्यात आली. द्विभाषिक राज्य होतं. मग त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात असे 2 राज्य निर्माण करण्यात आले. त्यानंतर 1961 मध्ये दादरा नगर हवेली या नवीन युनियन टेरिटरीजला ॲड करण्यात आलं. नंतर 1961ला बघा गोवा पोर्तुगीजांकडून घेण्यात आला आणि दीव दमण. तर गोवा जेव्हा घेण्यात आलेला 1961ला तेव्हा ती युनियन टेरिटरी होती, पण पुढे 1987 मध्ये त्याला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. ते आता आपण पुढे बघणारच आहोत, थोडंसं इथे लक्षात ठेवा. नंतर 1962 मध्ये पुद्दुचेरी, 1963ला नागालँड, 1966 मध्ये बघा हरियाणा, चंदीगड आणि हिमाचल प्रदेश. तर इथे चंदीगड युनियन टेरिटरी आणि हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1972ला जसं आत्ताच आपण बघितलं मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांची निर्मिती करण्यात आली होती. आता त्यानुसार जर आपण बघितलं तर इथे मणिपूर तेव्हा 19वे राज्य होतं, त्रिपुरा 20वे आणि मेघालय 21वे राज्य ठरलं. नंतर
पुढे जाऊन 1975 मध्ये सिक्कीम ॲड करण्यात आलं. नंतर 1987ला मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, गोव्याला आता कशाचा दर्जा देण्यात आलेला आहे, तर राज्याचा दर्जा. जेव्हा 1961ला गोवा पोर्तुगीजांकडून घेण्यात आला होता, तेव्हा ते केंद्रशासित प्रदेश होतं, म्हणजे युनियन टेरिटरी होती. पण मग पुढे 1987ला त्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांची निर्मिती करण्यात आली. नंतर 2014ला तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली. आंध्र प्रदेशमधून निघून तेलंगणा हे राज्य नवीन निर्माण झालेलं. आणि नंतर 2019 मध्ये काश्मीर आणि लडाख या 2 नवीन युनियन टेरिटरीज निर्माण झालेल्या आहेत. ओके, मग आता जर आपण आपल्या देशामध्ये बघितलं तर एकूण 28 राज्य आहेत आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. तर या कोणकोणत्या आहेत ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आणि बघा 2019 मध्ये अजून एक चेंज करण्यात आला होता, ते म्हणजे जे आता आपण इथे बघितलं, दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव या सगळ्यांना मिळून, म्हणजे या दोघांना मिळून एकच युनियन टेरिटरी बनवण्यात आलेली आहे. ओके, नाहीतर जर समजा या 2 वेगवेगळ्या असत्या आत्ता पण, तर 9 युनियन टेरिटरीज झाल्या असत्या, पण त्या एकच झाल्या, त्यामुळे 8 युनियन टेरिटरीज सध्या आहेत. ओके, आता पुढे आपण बघूया खालीलपैकी कोणते तत्व उदारमतवादी तत्वांमध्ये समाविष्ट होईल. कलम 43, कलम 43 कलम 43 की कलम 47. तर इथे बघा, जेव्हा आपण मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करतो तर मार्गदर्शक तत्वांना ना 3 भागांमध्ये वर्गीकरण त्याचं केलं जातं. एक म्हणजे समाजवादी तत्वे, दुसरं म्हणजे गांधीवादी तत्वे आणि तिसरं म्हणजे उदारमतवादी तत्वे. तर जे उदारमतवादी तत्वे आहेत ना त्यांच्याबद्दल इथे विचारलेलं आहे. समाजवादी तत्वे म्हणजेच काय, जेव्हा समाजामध्ये आपण समानता वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, म्हणजे जेव्हा समाजवाद आपल्याला उद्दिष्ट असतं आपल्या देशाचं, तेव्हा आपण त्यांना म्हणू शकतो की समाजवादी तत्वे यातून दिसतात. गांधीवादी तत्वांमध्ये बघितलं ना तर ग्रामीण भागाचा विकास किंवा स्त्रियांचा विकास अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या गांधीवादी तत्वांमध्ये येतात, ज्या गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहेत. आणि उदारमतवादी म्हणजेच काय, तर ज्याच्यातून आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिसतं किंवा आपल्याला एक फ्युचर दिसून येतं, त्यालाच आपण म्हणतो उदारमतवादी तत्वे. मग आता जर इथे आपण ऑप्शन्समध्ये बघितलं ना तर कलम 43 कशाशी संबंधित आहे, ते म्हणजे कामगारांना निर्वाह वेतन देणं आणि समुचित जीवनाची संधी देणं. आता जेव्हा आपण या 3 वर्गीकरणांचा विचार करतो ना तर असं नाहीये की पूर्ण एखादं जे कलम आहे ना ते या वर्गीकरणावर एखाद्या भागावर आधारित आहे, तर ते तसं नाहीये. हे नेहमी तुम्ही इथे लक्षात ठेवा. एखादं असं कलम असू शकतं की त्या कलमामध्ये आपल्याला 2 तत्व दिसू शकतात, 3 तत्वे दिसू शकतात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे कलम 43. कलम 43 मध्ये जेव्हा आपण कामगारांना निर्वाह वेतन द्यायचं असं म्हणतो तेव्हा ते समाजवादी तत्व येतं. आणि त्याच्यातच त्याचा एक दुसरा पार्ट आहे, ते म्हणजे व्यक्तिगत अथवा सहकारी कुटीर उद्योगांना प्रोत्साहन. आता कुटीर उद्योगांना प्रोत्साहन म्हणजेच काय, हे आलं गांधीवादी तत्व. ओके, तो इथे लक्षात आलं. आणि नंतर कलम 43A आहे ना ऑप्शनमध्ये 43A, तर त्यात काय आहे, उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. तर हे सुद्धा उदारमतवादी तत्व नाहीये. नंतर कलम 47 काय म्हणते, तर पोषण, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे. तर हे सुद्धा समाजवादी तत्व आहे. म्हणजेच यातलं एकही उदारमतवादी तत्व नाहीये, सगळे एक समाजवादी आहे. इथे आपण समाजवादी आणि हे गांधीवादी आहे. मग उत्तर आपलं काय येणार आहे, तर यापैकी एकही नाही, म्हणजे वरीलपैकी एकही उदारमतवादी तत्व नाहीये. तर बघा, जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचा समावेश कुठून ते कुठपर्यंत आहे तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. मार्गदर्शक तत्वांचा समावेश आपल्या घटनेमध्ये भाग 4 मध्ये करण्यात आलेला आहे, कलम 36 ते 51. ऍक्च्युअल जे तत्व आहेत ती देण्यात आलेली आहेत कलम 38 ते 51. तर या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. आणि कोणती तत्व कोणकोणती आहेत, आता बघा, तुम्हाला जर जेव्हा तुम्ही अशी उदारमतवादी किंवा समाजवादी अशा तत्वांचा उल्लेख करताना तर तुम्हाला पाठांतराची गरज नाहीये. त्या तत्वामागचं उद्दिष्ट काय आहे, कशा प्रकारचं ते तत्व आहे, हे जरी तुमच्या लक्षात आलं ना तरी समजेल की ते कोणत्या प्रकारच्यातलं तत्व आहे. ठीक आहे, मग आता इथे तर आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न बघूया. आता हा प्रश्न बघा 11वा प्रश्न आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपले 10 प्रश्न हे कव्हर झालेले आहेत. आता हा 11वा प्रश्न आहे ना तो आपण
पंचायत राज व्यवस्थेवर घेतलेला आहे, एका स्टुडंटने विचारलेला आपल्याच. तर हे कन्फ्युजन कदाचित तुमच्यापैकी सुद्धा कोणाला असू शकतं. बऱ्याच जणांना याचं आन्सर सुद्धा माहिती असेल, कारण की हा 2019च्या गट ब एक्झामचा प्रीचा प्रश्न आहे. सो बघा काय प्रश्न इथे विचारलाय. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? काय विचारलेलं आहे इथे? थेट निवडलेल्या सरपंचाबाबत. बघा आतापर्यंत जेव्हा आपल्याकडे सरपंचाची निवड व्हायची तर ती कशी व्हायची, तर वॉर्ड मेंबर्स आधी निवडले जायचे आणि त्याच्यातून मग ग्रामपंचायतीचा सरपंच निवडला जायचा. पण आता ही निवडणूक थेट लोकांमार्फत केली जाईल. मग त्यानुसारच ना जी काही आपला ग्रामपंचायतीचा ऍक्ट आहे, ग्रामपंचायतीचा कोणता ऍक्ट आहे आपल्याकडे, तर 1965चा अधिनियम आहे. त्यामध्ये काही अमेंडमेंट किंवा त्यासाठी काही अध्यादेश काढण्यात आलेले. आधी आपण ना तो अध्यादेश बघून घेऊया. तर बघा इथे तुम्हाला दिसून येईल सन 2017चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक कशात करण्यात आलेला आहे, तर द महाराष्ट्र विलेज पंचायत ऍक्ट 1965. बघा आता प्रश्नामध्ये काय विचारले, परत एकदा प्रश्नाकडे वळूया. काय विचारले, तर सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. जेव्हा नॉर्मल जो पूर्वीचा आपला कायदा होता त्याच्यामध्ये काय होतं, तर 1/3 सदस्यांचा पाठिंबा असला पाहिजे, राईट. पण आता 2/3 बरोबर आहे. नंतर अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता आहे. तर हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. आधी किती होतं, तर 2/3 होतं. नंतर जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला तर 2 वर्ष मांडता येणार नाही. आधी इथे काय होतं, तर 1 वर्ष होतं, पण आता 2 वर्ष आहे. नंतर पुढे दिले सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. हे अखेरचं वर्ष नाहीये, तर जे शेवटचे 6 महिने राहिले असतील सरपंचाचे किंवा ग्रामपंचायतीचे, तर तेव्हा हा अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. विचारलं काय आहे, तर कोणतं विधान चुकीचं आहे. आता पुन्हा एकदा आपण त्या अधिनियमाकडे जाऊया. एकदा तुम्ही चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा इथे जे हायलायटर मध्ये दिलेलं आहे, काय दिलंय, तर बघा 1/3 पेक्षा या मजकुराऐवजी काय दिलं आहे, 2/3. म्हणजेच काय, 2/3 एवढ्या सदस्यांचा पाठिंबा असला पाहिजे अविश्वासाच्या ठरावासाठी. नंतर काय दिलंय, तर बघा मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 3/4 पेक्षा कमी नसेल इतक्या बहुमताने जर असा अविश्वासाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. म्हणजेच जिथे 2/3 होतं तिथे किती झालेलं आहे, तर 3/4, राईट. नंतर पुढे दिलेला आहे निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीच्या आत आणि पंचायतीची मुदत समाप्त होणाऱ्या दिनांकाच्या लगतपूर्वीच्या 6 महिन्यांच्या आत असा कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाणार नाही. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, जसं 6 महिन्यांचा आता मी तुम्हाला सांगितलं. आणि जर समजा जो अविश्वासाचा ठराव आता मांडला गेलाय तो जर निष्फळ ठरला तर पुढील 2 वर्षांच्या कालावधीत असा कोणताही प्रस्ताव आणला जाणार नाही. तर हे सगळे पॉइंट्स ना क्लिअर होणं खूप महत्त्वाचं होतं, म्हणून हा प्रश्न मी मुद्दामून घेतला. कारण की तुम्हाला तुमच्यातल्या काही स्टुडंट्सना असा प्रश्न पडला असेल, कारण की थेट निवडणुकीनंतर हा जो अध्यादेश काढला गेलाय कारण की थेट निवडणुकीसाठी हा जो अध्यादेश काढला गेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदींमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. ओके, सो आता इथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं असेल. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण जो अजेंडा ठेवला होता त्या अजेंडामधले ऑलमोस्ट सगळ्या टॉपिक्सवर जे काही महत्त्वाचे प्रश्नांची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे. मग आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय, एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.